मालेगावमध्ये चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला भर चौकात फाशी द्या. नमस्कार मित्रांनो, ऑल इन वन वर आपले स्वागत आहे. पुरोगामी महाराष्ट्राला हादरवणारी घटना नुकतीच मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावी घडली. डोंगराळे गावात एक कुटुंब राहत होते. त्यांची 3-4 वर्षाची मुलगी दुपारी खेळण्यासाठी बाहेर पडली. ती घरी आलीच नाही. बराच वेळ शोधाशोध चौकशी केली, पण सापडत नव्हती. म्हणून पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी आणि गावकऱ्यांनी शोधायला सुरुवात केली. संध्याकाळी गावाजवळच तिचा छिन्नविछिन्न असा मृतदेह सापडला. पोस्टमार्टम केल्यानंतर तिच्यावर अत्याचार करून तिला दगडाने ठेचून मारल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांचा तपास सुरू झाला. काही वेळातच गावातील विजय खैरनार याचे नाव पुढे आले. सुरुवातीला नाही नाही म्हणणारा विजय पोलिसी खाक्या दाखवताच पोपटासारखा बोलू लागला. दोन्ही कुटुंब शेजारी शेजारी राहत होते. महिनाभरापूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून त्याने बदला घेण्यासाठी हे नीच कृत्य केले होते. 16 नोव्हेंबर रोजी 24 वर्षीय विजय संजय खैरनार याने चिमुरडीवर अत्याचार केला आणि नंतर तिचे डोके दगडाने ठेचून तिची हत्या केली. बापाचा राग त्याने पोरीवर काढला. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे. नेहमी अशा घडणाऱ्या घटनांना आळा बसवण्यासाठी आपण सगळ्यांनी रस्त्यावर उतरून एकजुटीने आवाज उठवायला हवा. अशा वाढत्या घटना कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. लहान मुलं मुली यांच्यावर अत्याचार, बलात्कार, हत्या अशी प्रकरणे महाराष्ट्रात सध्या वाढत आहेत. यासाठी कायदा कडक करण्याची गरज आहे. अशा प्रकारातील काही गुन्हे नोंद होतात, तर काही जण भीती, दबाव, लोकलज्जाला घाबरून पुढे येतच नाहीत. दबाव, भीती, अजाणता आणि गप्प राहणारा मानव समाज हाच यासाठी कारणीभूत आहे. समाज फक्त पोरीलाच दोष देतो. तिच्यामुळेच तिच्यावर ही वेळ आली आहे असे समजतो, म्हणून तिची म्हणावी तशी बाजू घेत नाही. पण ह्या 4 वर्षाच्या चिमुकलीचं काय चुकलं की त्यांनीच नराधमाने एवढी क्रूर सजा दिली? असं किती दिवस सहन करणार तुम्ही? आता वेळ आली आहे समाजाची मानसिकता बदलण्याची. एक बरं झालं की कोणत्याही वकील साहेबांनी त्याचं वकीलपत्र घेतलं नाही. आता गरज आहे ती कायदा कडक करण्याची, चिमुकलीला जलद न्याय देण्याची आणि यापुढे अशा घटना घडू नयेत. आरोपींना वचक बसावा म्हणून सरकारने कायदा पास करावा की अशा प्रकारातील आरोपींना भर चौकात फाशी देण्यात यावी. मी माझ्या मनातलं बोललो. तुम्हाला काय वाटते ते कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.